रेवधान मनसा मित्रक्षणं श्रूयताम् अम्बोधा बहवोऽपि सन्ति गगने सर्वेऽपि नैतादृशः केचित् वृष्टिभिराद्रयन्ति वसुधां गर्जन्ति केचित् वृथा यं यं पश्यसि तस्य तस्य पुरतो मा ब्रूहि दीनं वचः। आता यामध्ये अर्थ पाहूया। रे रे चातक, चातक पक्षी जो असतो तो पावसाची वाट पाहतो। साधारण उन्हाळ्यानंतर पावसाचं आगमन होतं तेव्हा उन्हाच्या काहिलीनंतर पावसाचा जो पहिला वर्षाव असतो त्याची हा पक्षी अतिशय आतुरतेने वाट पाहतो असं म्हणतात। तर या चातकाला उद्देशून म्हणून रे रे चातक सावधान मनसा, म्हणजे अवधानेन सह, सावधान हो म्हणतो ना पण, म्हणजे क्षणभर लक्षपूर्वक जरा ऐक। मित्र क्षणम श्रूयताम, शृणोती, श्रू धातू म्हणजे ऐकणे। हे मित्रा, हे चातक पक्षा जरा सावधान होऊन ऐक, मनाने जरा ऐक। अंबोधा बहवहा अपि, अवग्रह चिन्ह आहे मध्ये, बहवहा अल्पहा बहवहा, अल्प म्हणजे कमी, बहवहा म्हणजे अधिक। अंबोध म्हणजे अंभ ददती इति उपपद तत्पुरुष समास, म्हणजे अंभ म्हणजे काय, जे जल देणारे आहे, जलद असं सुद्धा म्हणतात त्यांना ढग असं म्हणतात। अंबोधा बहवहा अपि सन्ति म्हणजे आकाशामध्ये ढग कैक प्रकारचे असतात, पुष्कळ ढग असतात। गगने सर्वेपि, सर्वहा अपि, इथं पण अवग्रह चिन्ह आहे। गगनामध्ये, आकाशामध्ये पुष्कळ प्रकारचे ढग असतात। नै तादृश, त्या स्वरूपाचे, म्हणजे सगळे सारखे नसतात पण, म्हणजे आकाशात पुष्कळ ढग असतात पण सर्वच काही सारखे नसतात। केचित म्हणजे काही ढग, केचित वृष्टी, वृष्टी म्हणजे पाऊस, वृष्टीभिः आर्द्रयन्ति, आर्द्र म्हणजे ओला, तर वृष्टीभिः पावसाने काही ढग पृथ्वीला भिजवून टाकतात। वसुधा म्हणजे पृथ्वी, म्हणजे केचित वृष्टिभिः आर्द्रयन्ति वसुधा गर्जन्ति केचित वृथा, वृथा म्हणजे उगीचच। तर काही ढग कसे असतात, पावसाने धरणीला भिजवून टाकतात, परंतु काही काही नुसतेच आवाज करणारे, गर्जना करणारे असतात। यम यम पश्यसी म्हणजे जो जो ढग तू पाहशील, तस्य तस्य त्या त्या, पुरतो पुरतः म्हणजे समोर, त्याच्या त्याच्या समोर, मा म्हणजे नको, ब्रूहि दीनं वच त्याच्यासमोर दीनवाणे शब्द बोलू नकोस, असं या श्लोकाचा अर्थ आहे। म्हणजे चातक मित्रा, क्षणभर लक्षपूर्वक जरा ऐक। आकाशात पुष्कळ ढग असतात पण सगळे सारखे नसतात। काही ढग पावसाने पृथ्वीला भिजवून टाकतात, तर काही उगीच गर्जना करतात। म्हणून जो ढग तू पाहशील त्याच्यासमोर दीनवाणेपणे शब्द बोलू नकोस।